तुम्ही कधी नटराजाच्या पायाखालच्या या लहान प्राण्याकडे लक्ष दिलंय का? लहान शरीर, वाकलेलं अंग आणि भीतीने भरलेले डोळे. आपण नटराजाच्या नृत्याकडे पाहतो, पण खाली संघर्ष करत असलेल्या या प्राण्याकडे क्वचितच लक्ष जातं. या प्राण्याचं नाव आहे अपस्मार. याची आकृती लहान पण भयभीत चेहरा. जवळजवळ प्रत्येक नटराजाच्या मूर्तीत तो असतो. पण अपस्मार आहे कोण? एकदा महान ऋषींच्या जंगलात अहंकार वाढू लागला. त्यांच्या यज्ञक्रिया शस्त्रांमध्ये बदलल्या आणि तेव्हाच एका अग्निहोत्रातून विचित्र प्राणी बाहेर आले. सर्प, प्राणी आणि शेवटी अपस्मार, जो अहंकार आणि आध्यात्मिक अंधत्वातून जन्मला होता. त्याने सगळीकडे धुमाकूळ घातला. ऋषी त्यांचं नियंत्रण गमावू लागले. तेव्हा महादेव प्रकट झाले, युद्धासाठी नाही, शस्त्रांसहही नाही, तर नटराज म्हणजेच नर्तक म्हणून. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं. त्यांनी एक पाय उचलला आणि अपस्माराला आपल्या पायाखाली धरलं. त्याला मारण्यासाठी नाही, तर नियंत्रणात ठेवण्यासाठी. कारण अज्ञान पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही. जर ते कायमचं निघून गेलं तर ज्ञानाचा अर्थच राहणार नाही. म्हणून अपस्मार जगतो, पण नेहमी महादेवांच्या पायाखाली. ही शिकवण आहे की पुढे जाण्यासाठी आपल्याला अज्ञानाला नियंत्रित ठेवावं लागतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ओम नमः शिवाय कमेंट करा.